हॅलो. हॅलो. काय करतोय? बसलोय. अरे ये ना घरी. आलो. यार अजय यार खूप बोर व्हायला यार, आणि एक तर ब्लॉग पण नाही आले किती दिवस झाले. चल आता कुठेतरी फिरायला जाऊ. चल. सो गाइस, याचा मित्र भेटतोय. कुठे माहिती का? मित्र कुठे? सो गाइस, याचा मित्र भेटतोय आम्हाला देशला. नाव काय रे? व्हॉट इज युअर नेम? व्हॉट इज युअर नेम? ती वाली नाही ना? बसू का? हा माईक माझ्या घेतला. ओके. कधी भेटलो होतं? मागच्या महिन्यात मी तुमच्या घरी नव्हतो आलो का? हा मागच्या व्हिडिओ शूट साठी. तो व्हिडिओ कधीच बनला नाही आपला. असं आहे का? काय बॅड लक, आमचा व्हिडिओ काढायला जमले नाही तुझ्यामुळं. तुझं व्हिडिओ काढायला जमले नाही. बरोबर आणले की पैसे आता. आयडिया खूप भारी होता पण तो कधी व्हिडिओच नाही बनला त्याच्यावर. त्याचप्रमाणे मग आता कुठे चालू आपण? आता कुठं चालू? आता आपण चाललोय आमच्या देवगिरी कॉलेजमध्ये. देवगिरी कॉलेजमध्ये. तुझ्या नाही. कशासाठी? तुला ऍडमिशन घ्यायचंय बीकॉम साठी. बीकॉम साठी. ओके ओके, ऑल राईट. एसबी ला पण जायचंय. एसबी ला जायचं का? जाऊत मग, त्याच्यात काय बघू. ऍडमिशन कोणतं बघायचं नक्की कॉलेज? हा, कोणतं कॉलेज बघायचं? एसबी बघू. हा. हे देवगिरी. हा. नंतर मग आहे का अजून कोणतं सांग? एमजीएम ला आहे का बीकॉम? आहे की. बघायचं का एमजीएम ला? एमजीएम म्हणताय भाई चांगलं आहे म्हणून. पण थोडं लांब आहे. प्रॉब्लेम ते कुठं आहे ते? तिथे म्हणजे एमजीएम समोर आहे. आणि आपलं विवेकानंद कसं आहे? विवेकानंद कसं आहे? विवेकानंद बकास सगळे आपल्याकडे, सगळे बकास सगळे आपल्याकडे, सगळे बकास. मला पण माहिती. हो, हे कोणता टावर? जे टावर. जे टावर आलेलं आहे. काय म्हणतो मग? झालं जेवण करून आला शेत? आता विचारतोय का? आता विचारतोय. 3 वाजलेत. हा 3 वाजलेत. हा, मग जेवण करून आलाच असेल ना मग. 1-2 वाजता. 12 वाजता जेवण केलंय मी. लय लवकर केलं. मी 1 वाजता जेवण केलं. आज आपण आलोय आपल्या कॉलेज हंटला. ओके. आता मी माझ्या कॉलेजला गेलो देवगिरीमध्ये. इथं आता ह्याला घ्यायचं ऍडमिशन बीकॉम साठी. कॉलेज सध्या कॉलेज फिरतो आम्ही. आणि मी शॉक झालो माहितीये का? कशाने झालं? 300 रुपये फीज. हो, 300 रुपये फीज. 300 रुपये फीज काय असते काय ते सांगा. मी माझं 45-550 रुपये करतो. काय 200 म्हणे. हा. आणि इथं आम्ही आता स्वामी विवेकानंद कॉलेजमध्ये आलोय. आणि इथं फीज म्हणतात 200 रुपये. 200 रुपये फीज, फक्त 200 रुपे. काय करणार आहे? सो आता आम्ही चाललोय आता एसबी ला. एसबी मध्ये हे इथं दोघं आहे. आम्ही चाललो एसबी मध्ये. आय डोंट नो कसं होतंय. बघू काय होतंय. भेटू एसबी मध्ये. गाईज कॉलेजमध्ये कॅफेचे पोस्टर्स कॉलेजमध्ये. इकडे सिग्नल लागलाय आणि आम्ही काय करतोय? चालत जातोय. कुठं चाललोय आपण आता? एसबी ला फेऱ्या मारायला. ठीक आहे, चालतं. आता मी भेटू एसबी मध्ये. कुठं आलोय आपण? एसबी. हा सॉरी, हा एसबी मध्ये आलोय. आणि इथं आल्याला आता आम्हा हकललाय. सायन्सची बिल्डिंग आहे इथं एसबी. आता आम्ही फिरून चाललोय पलीकडं कॉमर्सच्या बिल्डिंग मध्ये. सो गाईज, कॉमर्सला ऍडमिशन घ्यायचंय मला. आणि तेच एसबी मध्ये आलोय. कुठून घुसायचं तेच कळत नाही. काय करा आता? सो माणूस चलते. उन्हाचं फिरतोय का बरं ते सांग यार. ऍडमिशन. हा, उन्हाचं काय फिरतोय आपण ते सांग मला. आय डोंट नो. पण हाय कुठं मध्ये कुठं घुसायचंय? हे नाही हेच का? कॉमर्स बीकॉम. आय डोंट नो. ते आपला भाऊ सनी भाई तिकडे बसलाय. सनी भाई हेच आहे का? काय कर ना आता बीकॉमचं ऍडमिशन कुठं होतील? एसबी मध्ये पहिल्यांदा आलोय मी. आता कसं मधनं मला पण माहित नाही. म्हणणं काय तुमचं? बोल की. नाही जमत. काँग्रेस बीजेपी आरसीबी. बाहेर आलोय आम्ही. एसी मध्ये बसलो होतो. एसीच्या बाहेर आलोय. आता लय घाण वाटतंय उन्हामध्ये. सनी तुझा एक्सपिरियन्स काय होता? म्हणजे मॅडम कशी बोललेली नाही की? आधीच्या 2 कॉलेजपेक्षा तर चांगलाच होता. खूप सारं एक्सप्लेन केलं, सांगितलं त्यांच्या कॉलेजबद्दल. भरपूर काही कोर्सबद्दल पण सांगितलं. भरपूर चांगल्या गोष्टी सांगितल्या. मला तरी वाटतं की सुशांतनी तर ऍडमिशन घेतलं पाहिजे. म्हणजे त्या मॅडमनी परफेक्टली एक्सप्लेन केलंय. परफेक्टली म्हणजे असे कोर्स असता एवढे असता, एवढे कंपल्सरी तुम्हाला हे करायच लागेल.
आणि लायब्ररी बघा, हे बघा, ते बघा, हा असं कॅम्पस information वगैरे आहे. सगळं सांगितलं, Campus टेस्ट प्लेट फिरून पण या. सांगितलं म्हणजे की एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी पण भरपूर होतात. म्हणजे त्या मॅडमने परफेक्टली एक्सप्लेन केली, परफेक्टली. म्हणजे माझ्या कॉलेजमध्ये गेलो, ते सर मला काय विचारलं पण नाही, फक्त मला हे डॉक्युमेंट आणि 300 रुपये फीज एवढंच बोलले माझ्या कॉलेजमध्ये, डिग्रीमध्ये. डबल विवेकानंदमध्ये गेलो, तिकडे पण काय 200 रुपये फीज आहे, 300 रुपये फीज आहे, हे डॉक्युमेंट पाहिजे, नाही एवढं, बाकी काय नाही. इथं मस्त पण सुशांतला काय वाटतं आपण विचारू. इथं मस्त एसी मध्ये बसून मस्त असं एक्सप्लेन करून सांगितलेलं भारी वाटत. ऍडमिशन घेऊ वाटतंय. हा बघू ना एकदा ट्राय मारू. ट्राय म्हणजे घ्यावंच लागेल ना ते ऍडमिशन. म्हणजे ती मॅडम सांगणारी भारी होती, हा. परफेक्टली एक्सप्लेन केलंय. मध्ये बसलोय, मॅडम आमच्याकडे बघून हसत्या आणि 80% पडले ना. मॅडम वाव, कॉंग्रॅच्युलेशन. कॉंग्रॅच्युलेशन, थँक्यू. आता मी आलो वडापाव खायला. इथं हे क्रंची वडा. करंची वडापाव घेतलाय. आता आमचा प्लॅन आहे जायचे मकबरायला, हा ना? आय थिंक बघू. मकबरायला जायचे, हा मकबराला. तर आपण जाऊ मकबरायला वडापाव खाऊन. तर वडापाव आलाय, सांग बरं, टेस्ट कर, कसं वाटतंय ते सांग, टेस्ट कर. काय कसं आहे? तू कर कसं आहे? कोणता गेट आहे हो? मकाई गेट. इथं मक्का विकतात. हा आहे मकाई गेट. हाँ मेरी जान, क्या बोलती मेरी जान? हाँ मेरी जान. हा मेरी जान. सो गाइज, वेलकम टू सिटी. आणि आम्ही चाललोय आता ताजमहलला. आणि आम्ही आता दिल्ली गेटहून आलेलो आहे. आणि आता आग्र्याला आता आम्ही आग्र्याला चाललोय. ताजमहल. हा. दिल्लीहून आग्र्याला. सो गाईज फायनली मी आलेलो आहे दिल्ली गेट पासून आग्र्याला. कशासाठी? ताजमहल बोल बोल बोल. सो गाईज फायनली मी आलेलो आहे आग्र्यामध्ये ताजमहल मध्ये बघायला. ते तुम्हाला तिकडे ताजमहल दिसत पण असेल थोडंफार, आय डोंट नो दिसतंय का नाही. हा, दिसलं. दिसलं का? सो आता आपण मध्ये एंट्री घेऊता, बघू कसं होतंय. आय डोंट नो, मी इथे येतोय किती 10 वर्षानंतर इथे येतो बघायला. ताजमहल बघायला मी 10 वर्षानंतर येतोय. आता मी आलोय तिकीट काढायला. तिकडे समोर तिकीट काउंटर आहे. किती रुपये तिकीट आहे? 25. आता मी टोकन घेतलेले 25 एक टोकन आहे. फक्त मला आता कोणतरी टुरिस्ट पाहिजे होता, आम्हाला सगळं एक्सप्लेन करणारा. आय डोंट नो कधी भेटणार आहे का नाही. गाईड पाहिजे का? गाईड. गाईड तुम्ही गाईड आहे? हा, किती घ्यायचे? 150 रुपये घंटा. आणि गाईडचे? अरे 150 रुपये त्याचेच, गाईडचेच. ठीक आहे चला दाखव का? हा चला, तुम्हाला इथे इथून एक्सप्लेन करायचं. ओके. हा तर आपण आहे इथं लिहिलंय ना, इकडे आहे का तुमचा व्हिडिओ? काय हो? हा, यू आर हिअर म्हणजे आपण इथं आहे. एक नंबर. हा, इकडे हे सगळं तुम्हाला बाथरूम बिथरूमला जायचंय. मग इकडून जायचं, इथं एंट्री गेट आहे, इथं तिकीट घ्यावं लागते. हा, मग इथून मग बीबी का मकबरा. इथं बीबी का मकबराची आत्मा आहे. सॉरी, आत्मा म्हणतात, काय म्हणतात, कब्र. हा, इथं खोल आहे. हा, इथं बघायचं. हा, झालं. बस. आणि ते काय मग? ते झाड. हा, ओके. आणि एक ग्राउंड आहे. या ग्राउंड मध्ये म्हणजे इथं किती 1 2 3 3 मस्जिद आहे वाटायला. तुम्ही नक्की पैसे कशाचे घेत आहे? हिंडवायचे. चालते, बघूया काय होतंय. चला, लेट्स गो. चलो. सगळ्याच हे आहे टोकन आणि चेकिंग करणं चालू आहे. कॅमेरा ठीक आहे. सगळ्यात जस्ट सिक्युरिटी चेक झालेली आहे. आणि हा आहे, कोण रे तू? कोण आहे तू? आरामखोरा. चला सगळ्याच आम्ही आलोय ताजमहलला. वाव, आग्र्याच्या ताजमहलला आहे की नाही रे? बरोबर आहे की नाही? छोटा वाटत नाही थोडा? हा, काय थोडा छोटा नाही वाटत आहे? उन्हाच्यामुळे दिसत नाही तू. रेसिझम करतो का रे? अरे आरामखोर, काही म्हणू नको. सो गाईज, आपण आहे ताजमहलला. आणि ताजमहल बघा तुम्ही कसं आहे, भारी आहे की नाही? यांचे तर भांडणच चालू आहे. काय घाण माणूस आहे यार. दोघांची तर भांडणच चालू आहे.
गाईज ताजमहल आहे यो आणि आता चपला काढतोय. सो हे ताजमहल मध्ये आता जातोय. बघू ताजमहल कसं आहे. सो हा कुठं जायचं नाही ना माझे. एवढे बी महागाचे नाही आहेत. सो जाऊ द्या. चला आता ताजमहल मध्ये जाऊ. अरे हे टाकणं चालू का त्याच्यात? टाकायचं तर हा? ए अरे 100 रुपये द्यायचेत का? सो आता जस्ट ताजमहल मध्ये आलो. इथं मी ऑलमोस्ट 6-7 वर्षानंतर आलोय. आय थिंक मला 10 वर्ष आली इथे येऊन. बघून भारी वाटतंय मला. खूप टाइम झाला मला इथे येऊन. एक्सपिरियन्स सगळे पैसे आहे. आय थिंक किती 1-2 लाख रुपये असतील. 1-2 लाख रुपये असतील मिनिमम. आय डोंट नो. मला आता भारी वाटतंय. बघू. सो हे माहिती का तुम्हाला कोणाची खबर आहे? ही औरंगजेबाच्या पत्नीची खबर आहे. बरोबर आहे की नाही? ही औरंगजेबाच्या पत्नीची खबर आहे. आणि हे आहे ना हे ताजमहल ह्यो कोणासाठी बांधला? हा औरंगजेबाच्या मुलाने त्याच्या मायसाठी बांधला होता हा ताजमहल. ओके. सो बघा तसं म्हणतात त्याच्यासाठी पण तिथं बाहेर लिहिलेलं आहे की औरंगजेबाने बायकोसाठी बांधलेला आहे. बरोबर आहे की नाही? पण तुम्ही त्या बायकोचा चेहरा बघितला ना? इथं लावतो आम्ही कुठतरी. इथं आजूबाजूला लावतो. बघा तुम्ही. मला काहीच पत्ता नाही आता हे काय बोलतोय. मला खरं माहित नाही. सनी काय म्हणणं आहे तुझं? तो सगळं चुकीचं बोललाय. पण मला पण माहित नाही काय आहे, पण तो चुकीचं बोलला. सनी तू जे बोललास ते सगळं चुकीचं आहे आणि मी जे बोललो ते अगदी बरोबर आहे. समजलं का? हा ना. हा जिच्यासाठी मकबरा बांधला ना तिचा फोटो इथं. नाही ना रे. अरे तिथं लिहिलेलं आहे तसं. मी विकिपीडियावर बघितलंय. टुरिस्ट गाईड विकिपीडियावर बघितलं. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तुम्हाला? सो आम्हाला किती हे जेव्हा बनले तेव्हापासून आम्ही इथं काम करतो. वय काय तुमचं? आमचं वय 376 इयर्स 1000 वर्षे. पाकिट चोरलेला आहे मी. ए पाकिट चोर ना. ए पाकिट चोर. बघा मी बोललो होतो. आणि हे बघा ही माहिती इथं मकबरा म्हणजे ताजमहल आम्ही ताजमहल म्हणतो. ही माहिती आहे. तुम्हाला वाचायची असली तर मग आईला ए हरमखोर थांब 2 मिनिट थांब ना. तुम्हाला वाचायची असली तर याचा स्क्रीनशॉट काढून वाचू शकता. आम्ही इथं मधनं आता आलेलो आहे. व्हिडिओ काढल्या. आता मी चाललोय घरी. प्रोबेबली आय डोंट नो कुठे चाललोय आम्ही. हो राईट. हो आता मी चाललोय भेळ खायला. कोणाची वेळ घालायची. अबे मम्मीची भेळ खायला चाललो. कुठं पण व्हिडिओ कसा पडतोय? व्हिडिओ टाकायचा ना. तर आपण भेळ खायचो आता. युट्यूबर. तर आता भेळ खायचो. जस्ट ताजमहल बघून झालेला आहे. म्हणजे ताजमहल नाही म्हणायचं. आता एक तुम्हाला सच्चाई सांगून देतो. हा हे आहे काय बीबी का मकबरा. हा बीबीचा मकबरा. सो हे मागे दिसतोय तो ताजमहल ची कॉपी बीबीचा मकबरा आहे. सो आता जस्ट कुठून आला? काम करून आलोय. हा किती घेतले फोटो? 1 रुपये फोटो म्हणलो मी. पैसे नाही म्हणलो. 4-5 घेतले. 4-5 फोटो घेतलेले आहेत. सो आता आपण जाऊ बाहेर आणि भेळ खाऊ. आता जाऊ भेळ खायला. भेळ कोण पैसे कोण भरते? आपला सनी भाजीला खायची भेळ. सनीला भेळ खायची. यो पैसे भरतो आपले भेळचे. ओके चलो. चला आता बाहेर जायचे. सो गाईस आता मी आलोय भेळ काय. हे इथं तो भेळ घेतोय आणि तो तिकडे पाणी भरतोय. पाणी पुरे गरम झालं होतं. डेकी मेठी होती. आता तिकडे पाणी भरतोय. आता भेळ खावता आणि जाऊता घरी. दमलोय खूप. सो गाईस फायनली आमची इथं भेळ आलेली आहे. हा घाल टाकड. हा आता ठीक आहे. काय आता आमची इथे भेळ आलेली आहे. खावता आणि पुढे बघू काय होत आहे. आम्ही आता खाल्लं पाणीपुरी. पण पैसे कोणी बनणार आहे? तू एक काम करू आपण रॉक पेपर सीझर घेऊ. रॉक पेपर सीझर. मला पैसे भरायला लागेल. हारलोय मी आता. हा चल पैसे भर. चल हा पैसे माझं पाकिट किती मध्ये
डिक्की मध्ये पाकिटच टाकलं नव्हतं तू. डिक्की उघड पाकिट आहे का? डिक्की उघड. पाकिट हे बंद कर ना ते. भेटलं का? तुलाच माहित होतं, तुझ्याच खिशात होतं. सनी तो नाही तो check कर. हे माझं पाकिट आहे. माझं कुठे गेलं मग? मला नाही माहित. हे माझं पाकिट आहे. अरे माझं त्यात ATM कार्ड होतं. मला काय सांगतो मग? अबे यार. सनी तुझ्याकडे पाकिट नाही माझं? नाही. चेक कर एकदा. व्हिडिओ बंद करते. मला खरं नव्हतं माहित याने माझं पाकिट चोरी केलं होतं. जर का मला समजलं असतं याने माझं पाकिट चोरी केलंय तर मी तिथेच सांगलं असता चोर म्हणून. काय माणूस यार, पाकिट स्वतःला पण ठरलं मला म्हणतोय. तुझ्याकडे पाकिट होतं ना? काय माणूस यार. दिस इज प्रँक ब्रो. 10 रुपये दो ना. किती झाले? विचार ना आधी. तुझ्याकडे 20 रुपये. सो गाइस, धूळ धूळ उडतीये, भरपूर धूळ उडतीये, तुफान आ रहा है. काय गेलंय? वाढवात गेले काय तुझं प्रेम. Guys, आता जस्ट मी आलेलो आहे क्रांती चौकात आणि खूप वेळचं झालं, म्हणजे अर्धा तास झालं तरी बस आम्हाला भेटायला चालली. आणि क्रांती चौक इथं महाराजांचं पुतळं आहे, दिसणार नाही आता पुलामुळं. सो आता बघू काय म्हणणं आहे. मला घरी जाऊन पडायचं आहे. ते मला बी पडायचे, ते मला पण माहिती आहे. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही कमेंट टाका चोर. हम्म. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट आणि करा. ती जी share करा. बाजूला आहे ना सबस्क्राईबच्या बाजूला घंटी, ती दावा. ओके, थँक्यू. हा, बाय बाय. भया विमल खायची का तुला?